नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रोज जो विषय आहे तो रोजचा विषय आपण राजकारणावर घेतलेला आहे, पण आजचा जो विषय आहे तो आजचा विषय संविधानाविषयी आहे. आज जो लहान मुलगा आहे, वय त्याचं मला वाटते 7 वर्ष असेल, पहिलीच असेल तो आज तुम्हाला संविधान बोलून दाखवणार आहे. भारताचं जे संविधान आहे ते त्यांनी पाठ केलेलं आहे. खरं तर लहान लहान मुलांना भारताचं संविधान पाठ नसतं, पण ह्याचं वय लहान असून सुद्धा त्यांनी ते पाठ केलेलं आहे आणि तो तुम्हाला बोलून दाखवणार आहे. तर तो बोलल्यानंतर त्याच्यानंतर आपण विश्लेषण करू. ये बाळा, बोलून दाखव. कॅमेराकडे बघ. काय इथं बघ. बोल. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करत स्वतः परत अर्पण करीत आहोत. जय हिंद. तर बघितलं कशा पद्धतीने ह्यानं भारताचं संविधान बोलून दाखवलं. किती लहान आहे हा. लहान लहान मुलांना भारताचं संविधान तरी माहित असतं का? मोठ्यांना माहित नसतं, ते लहानांना काय माहिती. तर ह्यानं संविधान बोलून दाखवलेलं आहे. आज जे काही आपल्या राजकारणाची देशाची परिस्थिती झालेली आहे, म्हणजे देशाचे गृहमंत्रीच ह्या संविधानाविषयी काय बोलतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी कसा अपशब्द वापरतात, ते पण हिवाळी अधिवेशनामध्ये. संसदेचं हिवाळी अधिवेशन लोकसभेत चालू आहे, त्यात त्यांनी वक्तव्य केलं की आंबेडकरांचा जप कशाला करताय, त्यापेक्षा देवाचा जप करा, तुम्ही स्वर्गात जाल. स्वर्गाच्या भाषा करतात आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा. तर ह्या लहान मुलांच्याकडून काय ते राज्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे, त्यांच्यामुळे समजून घेतलं पाहिजे. ह्याचं कौतुक केलं पाहिजे या बाळाचं, हर्षवर्धनचं. अशाच पद्धतीने जर मुलं पुढे गेली तर आपल्या देशाचं भवितव्य हे चांगलं आहे, उज्ज्वल आहे. अशाच पद्धतीने लहान लहान मुलांना संविधानाचं तर खरं तर संविधान शिकवलं पाहिजे. मित्र म्हणते सगळ्यांना संविधान सगळ्यांना पाठ पाहिजे, म्हणजे देश पुढे जाण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर आज इतकंच. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.